बांगलादेशमधील हिंदू बांधवांसाठी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात हजारोंच्या संख्येनं विराट हिंदू मोर्चाचा प्रारंभ झालाय। हा भव्य विराट मोर्चा पिंपरी चिंचवड शहरातून चिंचवड येथील वस्ताद लहुजी साळवे स्मारकापासून ते पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य जुन्या मुंबई पुणे हायवेवर काढण्यात आलाय। स्थानिक प्रशासनाच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरातील भाजप व इतर पक्षातील बऱ्याच नेते मंडळींनी या विराट मोर्चात सहभाग नोंदवला। या हिंदू जनगर्जना मोर्चा प्रामुख्याने सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी चिंचवड यांनी आयोजित केलेलं होतं। हिंदू जनगर्जना मोर्चाच्या प्रमुख मागण्या बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झालं आणि तेथील हिंदू जैन बौद्ध अल्पसंख्याक समाज विनाकारण भरडला गेला। हिंदू जैन बौद्धांवर अमानुष हल्ले अत्याचार क्रूर हत्या सुरू होऊन आजही होत आहेत ते थांबवण्यासाठी सक्षम भारत सरकारनं हस्तक्षेप करावा। कायद्यानुसार बांगलादेशमधून आलेल्या हिंदू जैन बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीनं करावी। आपल्या पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत त्याचं सर्वेक्षण तातडीनं करावं। त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षतेला गंभीर धोका उत्पन्न झालाय। त्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे। भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झालाय। बांगलादेशी मुसलमान घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून ताबडतोब देशाबाहेर हाकलून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे। सर्वात महत्त्वाचं आमचं एक कर्तव्य जे आहे की जगभरातल्या कोपऱ्यामध्ये जो कोणी हिंदू बांधव राहत असेल, तो नोकरीनिमित्त गेला असेल किंवा हा भारत ज्यावेळेस खंडित झाला त्यावेळेस ज्याचं अस्तित्व पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा बांगलादेशमध्ये जो अस्तित्वात राहिलेला आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही नक्कीच आमची आहे। कारण आज जर पाकिस्तानमध्ये बघितलं तर स्वातंत्र्याच्या वेळेस जितका टक्के हिंदू तिथे होता तो आज 1% आलेला आहे। म्हणजे याचाच अर्थ जिथं जिथं आमचा हिंदू बांधव खंडित झाल्या वेळेस होता तो कमी झालेला आहे, त्याच्यावर अत्याचार होतोय, त्याचं धर्मांतरण होतंय, तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होतोय, अन्याय होतोय। अक्षरशः आमची लहान मुलं भाल्यावर झेलून मारली जातात। अशी परिस्थिती असताना नक्कीच त्या अखंड भारताची अजूनही आम्हाला कुठंतरी स्मरण आहे आणि जगभरातल्या जिथं जिथं हिंदूंवर अन्याय होईल तिथं तिथं आम्ही केंद्र सरकारला नक्कीच विनंती करणार की ज्या देशामध्ये आमचा बांधव आहे तो तिथं सुरक्षितच राहायला पाहिजे। हा जो मोर्चा आहे हा हिंदू जनजागरणाचा मोर्चा आहे आणि हे केवळ जागरण नव्हे, आज हजारोच्या संख्येने या पुण्यामधला हिंदू एकत्र झालेला आहे। त्याचं कारण असं आहे, आज जवळजवळ 78 वर्षांनी सुद्धा या बांगलादेशामधल्या हिंदूंवरती अत्याचार अनाचार झाले, जिवंत जाळले गेले आणि केवळ जाळले नाही, ज्या मंदिराने यांचं पोटपाणी चालवलं, हजारो बांगलादेशी त्या ठिकाणी भोजन केलं, त्या मंदिरांना सुद्धा यांनी नेस्तनाबूत केलं। हिंदू समाजाचा, हिंदू स्वभावाचा, हिंदू संस्कृतीचा काय मोठा असा अपमान त्यांनी केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक वेळेला या इस्लामिक जगाच्या सगळ्या मोहरक्यांना त्याला टार्गेट करावं लागतं। म्हणून आज संपूर्ण देशामध्ये हा हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि आपल्या बांधवांकरता ते जाणार कुठे? बाकी अन्य सगळे अन्य ठिकाणी जातील, पण हिंदू समाज जाणार कुठे? आणि बांगलादेशातल्या, पाकिस्तानामधल्या हिंदूंना न्याय कोण देणार? म्हणून आज हा केवळ त्यांच्या पाठिंब्याकरता, त्यांच्या सपोर्ट करता, त्यांना शक्ती एक आधार देण्याकरता आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी जाहीर केला होता आणि मोठ्या संख्येने पार पडला। त्याचबरोबर ज्यांनी या मोर्चाला विरोध केला आज असा एकही माणूस नाही, पण ज्यांनी बांगलादेशातल्या हिंदूंना आजही एक शब्द सुद्धा सहानुभूतीचा उद्गारलेला नाही, राजकीय पक्षातली मंडळी असो किंवा अन्य असो, ज्यांना हिंदुत्वाचा हा हुंकार, हिंदुत्व जीवन पद्धती, हिंदुत्व संस्कार ज्यांना सहन होत नाही त्यांना सुद्धा आज हा इशारा आहे। मोठ्या संख्येने शेवटचा प्रश्न म्हणजे बांगलादेश आपला शेजारी देश आहे आणि आपला राष्ट्र एक प्रगत राष्ट्राच्या यादीमध्ये आहे, शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपण म्हणजे जगाच्या पाठीवर 5व्या नंबरवर येतो। आपलं राष्ट्र कुठेतरी कमी पडतो का आपल्या शेजारी जे राज्यात जे हिंदू बांधव राहतात त्यांच्या रक्षणासाठी? नाही, राष्ट्र कमी पडत नाही। आमची जी राष्ट्रीय भावना जी आहे ना, आमची राष्ट्रीय भावना कुंकोत झालेली आहे, ती मरणपंथाला लागलेली आहे आणि त्याच्याकरता कुणाला ना कुणाला मरावं लागतं। मग तो जम्मू काश्मीरचा हिंदू मरतो, बंगालमधला हिंदू मरतो, मेल्यानंतर आम्ही जर जागृती होणार असेल
तर ही हिंदू समाजाची वर्षानुवर्ष ही जी काही झोप लागते ती झोप मोडण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आपण जो प्रश्न केला हा प्रश्न हिंदू समाजाला याच्यावर हिंदू समाजाला जागृत करण्याकरता आजचा हा मोर्चा होता।